त्याचं नाव आहे हसन. अमीनबाई मुलानी आणि नाना मुरे या दोन्ही गाड्या मालकांचं नावलौकिक आज पुणे नगर जिल्ह्यामध्ये कुरुळी गावचं नाव चांगल्या प्रकारे गाजवण्याचं काम त्या हसन बैलाने केले. म्हणून रांगडा चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि रांगडा केसरी बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी हसन याचा सन्मान करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. त्यानंतर सुरेश शेठ किसनराव लांडगे भोसरी यांचा बंट्या बैल. मित्रांनो या बैलाने सुद्धा पुणे नगर जिल्ह्यामध्ये उत्तर पुणे नगर जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवण्याचं काम त्या बैलाने केलेलं आहे. आणि पाखऱ्या राहुदी शेठ गामाजी पिंगळे यांचा जाकीट. मित्रांनो तुम्हाला आठवत असेल अनिल बाबा राक्षे यांनी जी यात्रा भरवली होती आणि त्याला बोलोरो बक्षीस होती त्या घाटामध्ये ना बोतो ना भविष्य अशी त्यांनी कामगिरी त्या पाखऱ्याने केलेली आहे. आणि त्या बैलाच्या मालकाचा विशाल शेठ पिंगळे यांचाच वाढदिवस आहे. म्हणून सर्व गाड्या मालकांच्या वतीनं विशाल शेठ पिंगळे यांना वाढदिवसाच्या लाख लाख नाही कोटे कोटे शुभेच्छा. त्याचप्रमाणे नारायण शेठ विठ्ठलराव मोरे सरपंच चिंचोशी. मित्रांनो बंदीच्या काळामध्ये मी तर काही कुठल्या घाटामध्ये नव्हतं परंतु नारायण शेठ विठ्ठलराव मोरे यांचं नाव गाजवणारा पाखऱ्या त्याचाही या ठिकाणी रांगडा चित्रपटाच्या वतीनं सन्मान होतोय. त्याचप्रमाणे नारायण शेठ आवळे सभापती अतिशय मित्रांनो कानाकोपऱ्यामध्ये ज्या बैलांनी नारायण शेठ आवळे सभापतीचं नाव पटवलंय असं या भरल्या बैलाचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर शिवाजी शेठ आबाजी नायकोडी सरपंच तेजेवाडी यांचा भारत बैल त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं नाव जुन्नर तालुक्याचं नाव पुणे नगर जिल्ह्यामध्ये गाजवलं असं भारत बैलाचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर संतोष शेठ चौगुले यांचा बाहुबली त्या बैलाने सुद्धा पुणे नगर जिल्ह्यामध्ये चौगुल्या परिवाराचं नावलौकिक मिळालं म्हणून सर्व बैलांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ट्रॉफी देऊन सन्मान करून घ्यायचा आयोजकांना विनंती आहे. चला. आणि विनायक शेठ बेलकर आपला सुद्धा वाढदिवस आहे. आपल्या सुद्धा तमाम बैलगाडा मालकांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हॅलो वाजंत्री मंडळी 2 मिनिटं थांबायचे. राजू हॅलो या सुजित पोळ अजय नलावडे आणि राजू फोटो घ्या. लाईव्ह वाले फोटो घ्या. मित्रांनो पूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये कुठलाही घाट असो त्या ठिकाणी सर्व गाड्या मालकांना व्हिडिओ पुरवण्याचं काम जे व्हिडिओग्राफर करतात त्यांचा या ठिकाणी रांगडा चित्रपटाचे निर्माते अयूब शेठ सुलतान हवालदार आणि रांगडा बैलगाडा संघटनेच्या वतीनं सन्मान होते. सुजित पोळ अजय नलावडे आणि राजू कुसळकर पुढे यायचं आपला सन्मान घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे छाती किंग म्हणून ज्यांची नावं या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहेत पूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये कोणाचाही बैलगाडा असू द्या बैल धरण्यासाठी चांगल्या प्रकारचं योगदान देणारे गणेश शेठ ताटे ओमकार शेठ घुले आणि अमोल शेठ चौधरी या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होते. पुढे या ठिकाणी सन्मान करायचा आहे. बदल्या कुठे बदल्या ना बदल्या येऊ द्या लवकर. फेटा घ्या. आणि सर्वांना प्रेक्षकांना आणि गाड्या मालकांना विनंती आहे ज्या रांगडा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यात्रा भरवली ती यात्रा चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपन्न करण्यामध्ये सर्व गाड्या मालकांनी सहकार्य केले. असं सहकार्य चित्रपट 12 जुलै रोजी या ठिकाणी कार्यक्रमाचे रांगडा पिक्चरचे निर्माते या गावच्या भूमिपुत्र तालुक्याचा भूमिपुत्र आदरणीय अयूबाई सुलतान हवालदार यांचा हा रांगडा सिनेमा येत्या 12 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस या ठिकाणी रिलीज होणार आहे. ज्याप्रमाणे आपण बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित त्याच ठिकाणी आपण सर्वांनी 12 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रांगडा सिनेमा पाहायला विसरू नका ही आपल्याला एक विनंती आहे. वाजंत्री मंडळी थांबा जरा. अजित सुजित पोळ राजू कुसळकर आणि अजय नलावडे गणेश ताटे घुले सर्वांचा छाती किंगांचा या ठिकाणी सन्मान करून घ्या. पटकन घ्या जरा. 20 गाड्या आहेत फायनलला. चला छाती अहो तुम्ही ते राहू द्या. चला आता हो फेटा राहू द्या फक्त सन्मान चिन्ह द्या.
बदल्या घ्या ना पुढं. कुठे बदल्या? बल्ल्या पलीकडून आहे. बल्ल्याचा सन्मान करा पलीकडच्या बाजूला. अयुबाई बदल्याचा सन्मान करून घ्या पलीकडच्या बाजूने. भांडार टाका ना बदल्यावर. फेटा बांधल्यावर भांडार टाका. अयुबा तुम्ही जाऊन तिकडं पलीकडच्या बाजूला द्या पटकनी उरका. बरंच शिंदे लातूर यांच्याकडनं अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. छाती किंग संतोष शेठ निमसे आपला या ठिकाणी सन्मान होतो. त्या सन्मान घेण्यासाठी खाली यायचे. चला अमीन भाई या ना पुढं. घ्या ना पटकन उरकून. चला निमसे चला. संतोष निमसे चला पुढे या. छातोय किंग उशीर झाला. झालं 2च मिनिट. चला येण्याप्रमाणे या ठिकाणी रांगडा केसरीचा सन्मान देऊन सर्व बैलांचा सन्मान झालाय. छाती किंगचा सन्मान झाला आणि व्हिडिओग्राफरचा सन्मान झालाय. वाजंत्री मंडळी वर गाजत गाजत वर जायचंय. चला जाऊ द्या बैला. जाऊ द्या ना वर. जाऊ द्या वर. चला ठीक आहे. बदल्या घ्या मागं पाहिजे तुम्हाला. चला गाईने वर चालायचंय. ओ वाजंत्री गाईनी चालायचंय. गाईनी चला मोकळी मंडळी. चला सगळी पाठीमाग. चला पाठीमाग या. चला पाठी घ्या. त्याचवर या सर्व बैलगाडा मालकांसाठी एक खुशखबर आहे. सर्व बैलगाडा मालकांसाठी एक खुशखबर आहे. मुक्काम पोस्ट थोरांदळे तालुका आंबेगाव या ठिकाणी सुद्धा 1, 2 आणि 3 जुलै रोजी बैलगाड्यांच्या भव्य शर्यती आहेत. 1 नंबरला 61,000 रुपये, 2 नंबरला 51,000 रुपये, 3 नंबरला 31,000 रुपये. त्या ठिकाणी 1 नंबर फायनलला एक मोटरसायकल आहे, 2 नंबर फायनलला एक मोटरसायकल आहे, 3 नंबर फायनल साठी एक फ्रीज आहे, 3 नंबर फायनल साठी एक फ्रीज आहे, 3 फ्रीज आहे, 3 LED, 3 कूलर आणि 3 टेबल फॅन आहेत. याची सर्व बैलगाडा मालकांनी नोंद घ्यायची. या ठिकाणी टोकन ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी घेतले जातील. 29 तारखेला लकी ड्रॉ केला जाईल. याची आपण सर्व बैलगाडा मालकांनी नोंद घ्यायची. मुक्काम पोस्ट थोरांदळे तालुका आंबेगाव या ठिकाणी. सर्व गाड्या मालकांना विनंती आहे. आपण गाड्या लावलेत. आपल्या नावाची चिठ्ठी आणि आपल्या जुगलबंदीची चिठ्ठी खालूनच तुम्ही करून द्यायची. नोंद घ्या. आणि फायनलचे नियम बालश्रीराम नाना पायमोडे. फायनलचे नियम सांगा पटकनी. कांड 60 फुटावर आहे पण ती वाटायची कशी ते नको का सांगायला. या ठिकाणी टाकळी डोकेश्वर गावचे सरपंच